नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचे सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुरू असणारी आपली समर्पण सिरीज, ज्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो. महत्त्वाचे विषय आणि महत्त्वाच्या विषयांमधील महत्त्वाचे मुद्दे असतील, टॉपिक्स असतील, त्याच्यावरती आगामी एक्झामसाठी कशा स्वरूपामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्याचे आन्सर्स आयडियल स्वरूपामध्ये तुम्ही कसे लिहिले पाहिजेत याच्यावरती आपण या सिरीजमध्ये चर्चा करत असतो. आपण जिओग्राफी या विषयामधील क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवर असेल. क्वेश्चन कशाशी निगडीत आहे, क्वेश्चन रीड केल्या केल्या तुम्हाला मुद्दा लक्षात आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणते घटक आपल्याला लिहिले गेले पाहिजेत आणि त्या क्वेश्चनची आपल्याकडून अपेक्षा काय आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, प्रश्न इथं काय दिलाय बघा, ट्रोपोस्फिअर, ज्याला आपण तपांबर सुद्धा म्हणतो. बघा, तपांबर हा एक अतिशय महत्वाचा वातावरणीय स्तर आहे जो हवामान प्रक्रिया निर्धारित करतो. आणि शेवटी जाऊन एकदम प्रश्न दिलाय कसे, म्हणजे एकंदरीत हा मुद्दा प्रश्न देताना त्यांनी मान्यच केलाय की तो निर्धारित करतोय. काय निर्धारित करतोय तर वातावरणातील किंवा या हवामानाच्या ज्या प्रक्रिया असतील त्या सर्व प्रक्रिया तपांबरात किंवा या ट्रोपोस्फिअर मध्ये होतात असं दिलंय. आणि पुन्हा शेवटी जाऊन एकाच शब्दात प्रश्न विचारलाय कसे. आता हे आपल्याला फक्त याच्यामध्ये सांगायचं आहे, बरोबर का. चलो, आता याचा लोकस तर आपल्या लक्षात आला की वातावरण आणि वातावरणाची संरचना, की त्याच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे किती स्तर आहेत, जसं तपांबर असेल, स्थितांबर असेल, मध्यांबर असेल किंवा मध्यमंडल असेल, बहिर्मंडल असेल, आयनांबर असेल, हे सगळे घटक आहेत. परंतु प्रश्नाचा फोकस कुठं आहे तर प्रश्नाचा फोकस फक्त ट्रोपोस्फिअर वरती आहे, म्हणजेच तपांबरावरती आहे. हा मुद्दा आपल्या लक्षात येणं अनिवार्य आहे. आता मग या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना याच्यामध्ये कोणते घटक आले पाहिजेत, पूर्णतः वातावरणाची संरचना किंवा ती डायग्राम कंप्लीट करायची गरज नाही. फक्त थोडीशी डायग्राम, थोडीशी म्हणण्यापेक्षा फक्त तपांबराचा लेअर जरी तुम्ही काढला पृथ्वीचा गोल ड्रॉ करून आणि फक्त तपांबरापर्यंत जरी तुम्ही ड्रॉ केलं तरी तुम्हाला ते चालू शकते. आता याच्यामध्ये लिहिताना तुम्हाला ही जी वातावरण आणि वातावरणाची संरचना आहे त्याच्यामधल्या ट्रोपोस्फिअर बद्दलच तुम्हाला चर्चा करायची आहे, कारण की इंट्रो तुम्हाला तिथूनच द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मेन बॉडीमध्ये काय लिहाल, वातावरणातील त्याचं जे महत्व आहे ते उदाहरणांसह लिहा. एखादं उदाहरण तुम्हाला लिहित असताना आठवत असेल की जे साजेस आहे, की जे त्याला रिलेटेबल आहे, तेच उदाहरण तुमच्या आन्सर मध्ये द्या. उगाच दुसरं कोणतेही आन्सर देत बसायचं नाही, त्याच्यामध्ये उदाहरण देत बसायचं नाही. आणि शेवटी हे जे पृथ्वीवरील हवामानातील ज्या घटना असतील त्या घटना आणि हा ट्रोपोस्फिअरचा जो संबंध आहे ह्या सहसंबंध दर्शवून तुम्ही उत्तराची सांगता करा एका वाक्यामध्ये शेवटी, बरोबर का. आता कशा प्रकारे आपण लिहिलं गेलं पाहिजे लक्षात ठेवा. हे तर लक्षात आलं, तपांबर असेल किंवा ट्रोपोस्फिअर असेल, हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचा असणारा वातावरणातील पहिला स्तर आहे. त्याची सरासरी जर जाडी पाहिली तर 10 ते 15 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 13 किलोमीटर एवढी त्याची सरासरी जाडी आहे. ओके, त्याची ध्रुवावरती जाडी कमी आहे, विषुववृत्तावरती जाडी जास्त आहे. मग ती का जास्त आहे, का कमी आहे, याच्यावरती जास्तीत जास्त ओहापोह करायचा नाही आपल्याला, किंवा त्याच्यावरती जास्त कमेंट्स द्यायच्या नाहीत आपल्याला. कारण की प्रश्न आपल्याला विचारतो की हवामानातील प्रमाणांशी किंवा घटनांशी त्याचा काय संबंध हे आपल्याला फक्त सांगायचं आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. फक्त आपण लिहिलं ट्रोपोस्फिअर, पृथ्वीवरचा वातावरणातील सर्वात लहान किंवा सर्वात खालचा स्तर आहे. हे जे मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन करा आणि काही मुद्दे सुद्धा मांडा. पूर्णतः त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे पूर्णतः निबंध लेखन केल्यासारखं किंवा पॅराग्राफ मध्ये लिहित बसू नका, मुद्द्यांमध्ये लिहा. पृष्ठभागापासून अंदाजे किती आहे रे, 8 ते 15 किलोमीटर उंचीचा विस्तार आहे त्याचा. हवामान प्रक्रिया, मग हवामान प्रक्रियेमध्ये कोणते घटक येणार आहेत तर हवामान प्रक्रियेमध्ये तापमान असेल, पर्जन्य असेल, वारा असेल किंवा इतर हवामान विषयक घटना असतील, बरोबर का. ते या सर्व परिस्थिती निर्धारित करणारा वातावरणीय सर्व घटना या थरात घडत असतात किंवा हवामानातील सर्व बदल या थरात घडत असतात, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या वाक्यावरून तुम्ही हे सांगताय की आपण पृथ्वीवरती असताना किंवा आपण जेवढ्या हवामानातील किंवा वातावरणीय घडामोडी अभ्यासतोय त्या सर्व घडामोडी या 8 ते 15 किलोमीटरच्या किंवा या 15 किलोमीटरच्या थरामध्येच अनुभवतोय. जे ढग निर्मिती असेल, पर्जन्य असेल, ते 15 किलोमीटरच्या आतमध्येच घडणाऱ्या घटना आहेत. त्याच्यावरती तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला त्यांचं अस्तित्व नगण्य असणार आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं अनिवार्य आहे, बरं का. आणि हे तुम्हाला माहिती आहे असं पकडून आपण त्या एका वाक्यामध्ये ते उत्तर लिहितोय, बरं का. आपल्याला जेवढा डेटा माहिती आहे तो सगळा डेटा देत बसाल तर काय होईल, तुम्हाला
आन्सरची जी अपेक्षा आहे, ती क्वेश्चनची जी अपेक्षा आहे ती सोडून आपण कुठतरी लांब भरकटू आणि तुमचं कव्हर पण होणार नाही. कमी वेळेमध्ये 7 ते 8 मिनिटांमध्ये तुमचं आन्सर लिहून झालं पाहिजे मेन्सच्या पेपरसाठी. आता याच्यामध्ये ज्या हवामानातील प्रक्रिया आहे त्या निर्धारित करणारा हा जो ट्रोपोस्फिअर आहे त्याचं महत्वाचं विश्लेषण द्यायचं आहे. पहिला त्याच्यामध्ये मुद्दा लिहा जो तापमान ग्रेडियंट किंवा टेम्परेचर ग्रेडियंटशी निगडीत आहे. आता हा कशाशी निगडीत आहे तर हा निगडीत आहे फॉर एक्झाम्पल जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तुम्ही वर जाल, बघा पृथ्वीचा मी इथं ड्रॉ करतो, हा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि एवढ्या लेअरमध्ये किती 8 ते 15 किलोमीटर बरं का. इथं तपांबर आहे, मी मराठीतलाच शब्द लिहितो तपांबर, आणि इथं आपण पृथ्वी आहे बघा, इथं पृथ्वी. या अंतरामध्ये तुम्ही जसजसं वरती जाणार आहात तसं तुमचं टेम्परेचर काय होणार आहे रे, टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. डिक्रीज होणार म्हणून याला आपण काय म्हणतो, लॅप्स रेट म्हणतो. याला काय म्हणायचं, लॅप्स रेट म्हणायचं. आणि या लॅप्स रेटमुळे काय होतंय तर तुमच्या ढगांची निर्मिती होते बरं का. आणि जसजसं टेम्परेचर डिक्रीज होतंय ऑटोमॅटिकली काय होणार आहे रे, तुमचे जे प्रवाह आहेत, हवेचे जे प्रवाह आहे किंवा हवा जी आहे, वारा जो आहे तो काय होणार आहे, थंड थंड होणार आहे. लक्षात येते का. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होईल तर ढगांची निर्मिती होईल आणि कालांतरीनं तुम्हाला तिथं पर्जन्यवृष्टी झाल्याचं सुद्धा सिद्ध होणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, उदाहरणार्थ काय बघा, क्युमुलोनिंबस सॉरी उच्चार थोडासा मराठीत लिहिल्यामुळे, क्युमुलोनिंबस हा जो ढग निर्मिती आहे की जो काय करतो, वादळ निर्माण करतो. मग ही वादळ सुद्धा जी आपण पाहतो ती वादळ कुठं, याच थरात निर्माण होतात आणि इथंच आपल्याला अनुभवायला मिळतात भूपृष्ठावरती. मुद्दा क्लिअर असेल. बघा क्युमुलोनिंबस ह्या ढगांचा विकास, आणि हा ज्यावेळेस तुम्ही उदाहरण द्याल त्यावेळेस टेम्परेचर ग्रेडियंटचा तुम्ही जो घटक निर्माण करणार आहात बरं आहे का. फॉर एक्झाम्पल वादळ निर्मिती म्हणजे काय, आपण आकाशामध्ये काळे कुट्ट ढग अनुभवले असतील, लक्षात येते का, की जे वादळासारखे आपल्याला वाटतात ते क्युमुलोनिंबस सारखेच आहेत. ते त्याच्यात तोच मुद्दा आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे. पुढे बघा पाण्याची वाफ आणि ढग निर्मिती, हा सुद्धा मुद्दा. पाठीमागे पण ढग निर्मिती आपण पाहिली, आता इथं पण ढग निर्मिती आहे. पण इथं काय दिलंय, या ट्रोपोस्फिअर मध्ये बहुतांश जी पाण्याची वाफ आहे ती पाण्याची वाफ सापटवली जाते. ओके, ती कालावधीने थंड होते, पुन्हा त्या वाफेच काही ढगात रूपांतर होतं, पुन्हा पर्जन्यवृष्टी होते. पण इथं पर्जन्यवृष्टी होणारी कशी आहे रे, स्ट्रॅटस ढगांची निर्मिती याच्यामध्ये होते. कोणत्या, स्ट्रॅटस ढगांची निर्मिती. हा कसा पाऊस असणार, इथं पाऊस रिमझिम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. ओके, एकदम लहान किंवा हलका पाऊस असणार आहे. इथं मुद्दा तुम्ही नमूद करायचा आहे आणि पुढे जायचं. पुढचा प्रश्न पुढच्या मुद्द्यामध्ये काय येईल, वाऱ्यांचे जे पॅटर्न आहेत. आता बघा या ट्रोपोस्फिअर मध्ये जागतिक वाऱ्यांचे म्हणजे जेवढे हवामानाच्या दाबाचे पट्टे असतील आणि त्या हवामानाच्या दाबाचा पट्ट्यांचा इम्पॅक्ट होणारं पुन्हा वाऱ्यांचं पॅटर्न असतील, वाऱ्याचे विंडचे पॅटर्न जे असतील ते सगळे पॅटर्न तुम्हाला इथंच पाहायला मिळणार आहे. कारण की टेम्परेचर व्हॅरिएशन जे आपण पाहतोय ते टेम्परेचर कमी होणं हे सगळं याच थरात होतंय. त्यामुळे तुम्हाला जे प्रादेशिक पॅटर्न असतील हवामानाचे हे सगळे प्रादेशिक पॅटर्नांवरती या ट्रोपोस्फिअरचा इम्पॅक्ट होतोय. कसा होतोय की जे वेगवेगळे वाऱ्याचे पॅटर्न असतील ते वाऱ्याचे पॅटर्न एकत्र येणं, ओके, त्यांच्यापासून काय म्हणतात त्याला, त्यांचं अभिसरण होणं, ह्या घटना सुद्धा तुम्हाला याच ट्रोपोस्फिअर मध्ये पाहायला मिळणार आहेत. की जेणेकरून तुम्हाला बघा इथे दिले भारतीय मान्सून, लक्षात येते. कारण की वाऱ्याच्या पॅटर्नचा आणि मोसमी पॅटर्न जो आहे त्याच्या अपोजिट आहे, विपरीत आहे. म्हणून काय होतं, भारतात पाऊस पडतो बरं का. वाऱ्याच्या पॅटर्नच्या मोसमी विपरीत चालतो कोणता, हा भारतीय मान्सून. म्हणून भारतीय प्रदेशामध्ये काय होतंय, पाऊस पडतोय. ही घटना सुद्धा कुठं आहे, ट्रोपोस्फिअर मध्येच घडते किंवा ट्रोपोस्फिअर मधल्या वाऱ्यांच्या पॅटर्नचाच इम्पॅक्ट आहे की ज्यामुळे आपल्याला भारतभरावरती, भारत भूखंडावरती आपण पर्जन्यवृष्टी अनुभवतोय. पुढचा मुद्दा घटक कोणता येतोय तर आहे हवामान फ्रंट किंवा प्रणाली. आता मगाशी जे सांगत होतो मी, वाऱ्यांचे किंवा हवेचे प्रवाह जे आहेत, दाबपट्ट्या आहेत, वेगवेगळे दाबपट्ट्यांच्या अभिसरणातून जी चक्रीवादळ निर्माण होतात किंवा प्रतिचक्रवात तयार होतो, यामुळे सुद्धा काय होते, हवामान प्रणालींचा विकास होत असतो किंवा त्यांच्यामध्ये काही बदल होत असतात, आपण बदल अनुभवत असतो. हा मुद्दा याच्यामध्ये द्या. फॉर एक्झाम्पल थंड आणि बघा थंड हवेचा प्रवाह असेल की ज्यामुळे मुसळधार पाऊस किंवा गडगडाट होऊ शकतो. अशा प्रकारची उदाहरणं देऊन तुम्ही या तुमच्या मुद्द्याला
काय करू शकता, पुष्टी देऊ शकता. मुद्दा क्लिअर असेल. म्हणजे व्हॉटेवर जे वातावरणातील बदल आहेत, पर्जन्यवृष्टी आहे, ढगांची निर्मिती आहे, वादळांची निर्मिती आहे, सुनामीसाठी कारणीभूत असणारे घटक जे असतील, ज्या घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडी या तपांबरात घडतात, त्याच्या वरच्या लेअरमध्ये घडत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढे म्हणजे एकंदरीत या प्रश्नाचे कन्क्लुजन लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहात, हा ट्रोपोस्फिअर जो आहे हा वातावरणातील महत्वाचा स्तर आहे. त्याच्यानंतर की जो त्याचे टेम्परेचर ग्रेडियंट असेल, पाण्याची बाष्पग्रहण शक्ती असेल आणि वाऱ्याचे जे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे, हवा प्रणालीचे जे हवेचे जे पॅटर्न्स आहेत आणि हवामानाच्या ज्या घडामोडी आहेत, या सर्व गोष्टींची घडामोडींची निर्मिती कुठे होते, या ट्रोपोस्फिअर मध्ये होते. हा मुद्दा तुम्ही तुमच्या कन्क्लुजन मध्ये लिहा. आणि त्याच्यानंतर हा जो घटक आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनुभवले जे विविध श्रेणी आहेत हवामानाच्या, बघा त्या तयार करण्यासाठी सुद्धा ट्रोपोस्फिअर महत्वाचा रोल प्ले करतो. अशा प्रकारचे मुद्दे लिहून तुम्ही तुमचं कन्क्लुजन किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर एंड करू शकताय. बघा एकंदरीत आपण ट्रोपोस्फिअर की जे वातावरणातील जो पहिला स्तर आहे पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचा, त्या थराचं महत्व अभ्यासलं. बघा अशाच प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर कसे लिहिले गेले पाहिजेत हे आपण या समर्पण सिरीज मधून पाहत असतो. सिरीज हा प्रश्न आणि याचं उत्तर कसं वाटलं मला आवर्जून कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.